संकेत रेखेचे अर्धीकरण. नावामध्येच काय आहे? संकेत रेखेचे अर्धीकरण. अर्धीकरण म्हणजे काय? आपल्याला जी मूळ संकेत रेखा शिकलेली ती अर्धी करायची. म्हणून ज्यावेळेस तुम्हाला मी व्यंजन शिकवले त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल की आपण साईज घेतली होती 1/6 इंच. आठवती? म्हणजे दोन रेषेच्या मध्ये जितकं अंतर आहे त्या अर्ध्यापेक्षा जास्त. हे मी का सांगत होते? आठवते वाक्य? कारण की ही रेषा नंतर अर्धी होणार आहे. ओके, ही रेषा नंतर अर्धी होणार आहे, बरोबर अर्धी. आणि तो लेसन आज आलाय. बघा का करायची अर्धी? तर पहिला नियम आहे, संकेत रेखेचे अर्धीकरण हे त्या संकेत रेखेनंतर लगेच त अथवा द हे व्यंजन आले आहे हे दर्शवते. या अर्धीकरणाचे नियम पुढील प्रमाणे आहेत. काहीच कळालेलं नसेल वाचल्याच्या नंतर, बरोबर? संकेत रेखेचे अर्धीकरण त्याच्यानंतर त आणि द आलं तरच करायचंय. म्हणजे काय? बघा इथे लिहिते मी, त आणि द. याला इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट केलं तर काय होईल बरं? टी आणि डी. हे लक्षात ठेवा, टी आणि डी. टी पासून काय काय शब्द होतात मराठीमध्ये? त, थ, अजून ट सुद्धा होतं, ट, ठ. डी पासून काय काय होतात? द, ध, ड आणि ढ. पण सध्याला फक्त त आणि दचाच आपण विचार करू. बघा एखाद्या संकेत रेखेनंतर त अथवा द जर व्यंजन आलेलं असेल तर त्याच्या अलीकडची संकेत रेखा आपल्याला अर्धी करायची. अलीकडची संकेत रेखा अर्धी करायची आणि समजून जायचं की त्यामध्ये त किंवा द आहे. मग त आहे का द आहे कसं ओळखायचं? तर त्यासाठी लाईट डार्क इथं काम करतो तुमचं. तचा स्ट्रोक कसा आहे? लाईट आहे. दचा स्ट्रोक आपण कसा काढतो? काढताना डार्क काढतो. ठीक आहे. आता बघा पुढे काय होतो लाईट डार्कचा प्रकार. पहिला नियम, कोणतीही पुसट संकेत रेखा अर्धी केली असता त्या संकेत रेखेनंतर लगेच त हे व्यंजन आले आहे असे समजावे. उदाहरणार्थ प, पत, ख, खत. काय समजलं? काहीच नाही. पहिला नियम आता माझ्या भाषेत मी सांगते समजून. बघा पत शब्द आहे, डायरेक्ट उदाहरणावरून लक्षात घ्यायचा. कधी पण नियम पाठ करून लक्षात राहत नसतो किंवा तो पाठ होतही नसतो. उदाहरणावरून आपल्याला नियम लक्षात ठेवायचा असतो. पत नियम काय सांगितलाय? कोणतेही संकेत रेखेनंतर त किंवा द जर आलेलं असेल तर आधीची संकेत रेखा अर्धी करा. मग आता आपल्याला आधीची संकेत रेखा कोणती आहे? प. प आपल्याला अर्ध करायचे. प बरोबर अर्ध करायचे. माझं पूर्ण प इतकं आहे, मी अर्ध केले, बरोबर? हे माझं अर्ध आहे. त्याला अ चा स्वर पण द्यायचा आहे कारण प ला अ चा स्वर आलाय आणि याच्या पुढे त आहे हे फिक्स आहे. का बरं? तच आहे असं का? द नाही, तच आहे असं का बरं? नियमात काय सांगितलंय? कोणतीही पुसट संकेत रेखा, प कसा आहे? पुसट. कोणतीही पुसट संकेत रेखा अर्धी केली असता त्या संकेत रेखेनंतर लगेच त हे व्यंजन आहे. म्हणजे काय? लाईट, लाईटची जोडी लागली. प हा स्ट्रोक लाईट, त हा स्ट्रोक सुद्धा कसा आहे? लाईट. ज्या वेळेस लाईटची लाईटला जोडी लागेल त्यावेळेसच अलीकडचं व्यंजन अर्ध करायचंय. म्हणजे प जर अर्धा केला तर त्यामध्ये फिक्स त हा मिक्स असतो. प अर्धा केला की त्यामध्ये त असतो म्हणजे असतोच, द नाही. द नाही का? आता बघा पुढे काय होतं. पद जर शब्द आला तर प चा स्ट्रोक आहे लाईट, द चा स्ट्रोक आहे डार्क. म्हणून या ठिकाणी लाईट आणि डार्कची जोडी लागत नाही. म्हणून या ठिकाणी हा शब्द पूर्ण काढायचा. पण ज्यावेळेस पत शब्द येईल त्यावेळेस त्याचं अर्धीकरण करायचं. म्हणजेच काय? तर लाईटची लाईटला जोडी लागती असं लक्षात तुम्ही ठेवू शकता. कोणत्याही पुसट संकेत रेखेनंतर जे काही व्यंजन येईल ते पुसटच असेल. म्हणजे प च्या नंतर तच असेल, द नसेल. ठीक आहे. जरी आपल्याला अर्धीकरण करायला सांगितलंय तच आणि दच तरी पण लाईटची लाईटला जोडी लागली तरच अर्धीकरण करायचं. लाईट आणि डार्क जर असेल तर अर्धीकरण करायचं नाही. म्हणजे पद शब्द पूर्ण काढायचा, पद शब्द अर्धा करायचा. बरं आता या प च्या ठिकाणी जर एखादा डार्क व्यंजन असेल तर काय करायचं? उदाहरणार्थ दाद शब्द आहे, दाद. द आपण कसा काढतो? डार्क. पुढे पण तो दच आला तो पण आपण कसा काढणार? डार्क. डार्कच्या डार्कला जोडी लागली तेव्हा अर्ध करायचं. हा झाला दाद. या ठिकाणी जर दात शब्द आला तर
द आपण काढतो डार्क, त आपण काढतो लाईट. इथे अर्ध करून चालेल का? नाही. द आणि त हा वेगवेगळा पूर्ण काढावा लागेल. दा त अशा पद्धतीने. आता हे दोन्ही मध्ये तुम्हाला फरक काय कळाला की त आणि द जर आलेलं असेल तर आपल्याला आधीची संख्या अर्धी करायची. अर्धी का करायची? शेवटी शॉर्ट हँड आहे का नाही? अर्धी का करायची? शॉर्ट हँड आहे. सगळ्या जर आउटलाईन आपण पूर्ण काढत गेलो तर आपल्याला वेळही पुरणार नाही आणि स्पीडही कव्हर होणार नाही. शॉर्ट हँडला अर्थ राहणार नाही. बरोबर आहे का? मग काय लॉंग हँड होऊन जाईल ते. पूर्णपणे मराठीत लिहिलेलं काही चुकीचं नाही, आहे का नाही? शॉर्ट हँड पेक्षा. म्हणून आपल्याला अर्धीकरण शिकायचं. पण अर्धीकरणाचा पहिला नियम काय सांगतो? लाईटची लाईट जोडी लागली तरच अर्धीकरण करा. डार्कची डार्कला जोडी लागली तरच अर्धीकरण करा. अन्यथा पूर्ण आउटलाईन काढा. हा झाला आपला पहिला नियम. पुस्तकी भाषा नाही समजली तर आपण ह्या पद्धतीने लक्षात ठेवू शकतो जोडीनुसार. लाईटची लाईटला, डार्कची डार्कला. ठीक आहे. दुसरा नियम काय सांगतो बघा. हा पूर्ण आहे, तो पण नियम आहे पुढे. तो पण नियम आहे पुढे. ठीक आहे, विचारलेला सांगते मी शेवटी. आता बघा ख कसा काढतो आपण सांगा बरं. ख कसा काढतो? क ख लाईट काढतो. त कसा काढतो? लाईट काढतो. लागली की नाही जोडी? म्हणून ही आपली वहीची रेषा. खतला सुद्धा तुम्ही अर्धीकरण करू शकता. आता इथे बघा काय होतं. बाद ब हा डार्क, द हा डार्क. अर्धीकरण होतं का? होतं. 100% होतं. बाद म्हणून काय करायचं? हे अर्धीकरण करायचं. ब जर अर्धा दिसलं तर 100% ओळखायचं की याच्यामध्ये द मिक्स आहे. ब चा स्ट्रोक जर अर्धा दिसला तर काय समजायचं की याच्यामध्ये द मिक्स आहे म्हणजे आहे. अशा पद्धतीने अर्धीकरणाचा हा नियम आहे. तर आपण याला नियम 1 म्हणू. हा नियम आहे तुमचा 2 नंबरचा. ठीक आहे. असं जोडी जोडीने लक्षात ठेवायला सोपं जातं. आता बघा तिसरा नियम काय दिलाय. तिसरा नियम आपण वाचून घेऊ अगोदर. एखाद्या शब्दामध्ये 2 पेक्षा अधिक व्यंजने आली असतील तर त्याच्या संकेताकृतीतील पुसट किंवा ठळक संकेतरेखा त किंवा द दोन्हींकरिता अर्ध्या कराव्यात. समजला नियम काय ते? हा नियम कोणासाठी? पहिलं लक्षात घ्या. फक्त 2 अक्षरी शब्दांसाठी. कोणासाठी? फक्त 2 अक्षरी शब्दांसाठी. पुढचा तिसरा नियम आहे 2 पेक्षा अधिक व्यंजने आले तर. 2 पेक्षा जर अधिक व्यंजने आले, मग 3 असतील, 4 असतील, 5 असतील, 6 असतील, 2 पेक्षा कितीही मोठा शब्द असेल, तिथे हा नियम राहत नाही. मग तो शब्द कोणता? 2 अक्षरापेक्षा जास्त मोठा असणारा शब्द. त साठी पण अर्धा होतो आणि द साठी सुद्धा अर्धा होतो. मग ओळखायचं कसं? तर वाक्याच्या अर्थानुसार. इथे थोडंसं कन्फ्युजन होतं आणि होतच होतं. शेवटपर्यंत होत राहणार आहे. त्या ठिकाणी वाक्याचा अर्थ आपल्या लक्षात घ्यावा लागतो. उदाहरणार्थ पदक. बघा तिसरा नियम. 3 अक्षरी आहे. पदक. एकटा जर पद असता तर आपण नक्कीच हा काढला असता फुल स्ट्रोक मध्ये, कारण लाईट आणि डार्कची जोडी लागत नाही. म्हणून 2 स्ट्रोक आपल्याला स्पेशल काढावे लागतात. आता इथे 3 अक्षरी शब्द आला पदक. आता मात्र तुम्हाला यासाठी अर्धीकरण करणं आहे. बघा ही वहीची रेषा. पद प अर्धा काढलाय मी आणि त्याला क जोडायचा आहे. पदक. इथे हा नियम पहिला, दुसरा जो नियम आहे तो तिसऱ्या नियमामध्ये तो नियम राहत नाही. म्हणजे थोडक्यात काय? द आला तरी अर्धा करायचा आहे, त आला तरी शब्द अर्धा करायचा आहे. त्याच्यानंतरचा शब्द बातमी. याच्या पुढेच लिहिते. बातमी. बघा ब कसं काढतो आपण? डार्क. त कसं काढतो आपण? लाईट. लागती का जोडी? नाही लागत. तरी पण आपल्याला ब ला अर्ध करायचे त साठी. बात मी. ठीक आहे. बात मी अशा पद्धतीने. आणि हे कळतं, वाक्याच्या अर्थानुसार कळतं. शेवटी कसं असतं? प्रॅक्टिस झाली का बरोबर कळायला लागतं. त्यानंतरचा शब्द आहे छदमी. च आपण लाईट काढतो, द आपण डार्क काढतो. जोडी लागती का? नाही. परंतु हा 3 अक्षरी शब्द आहे. हा नियम कोणाला लागू होतो? जोडीवाला फक्त पहिल्या आणि दुसऱ्या म्हणजे 2 अक्षरी शब्दांना. छदमी. बिनधास्त अर्धा करा चला. छद मी आणि त्याची त्याला वॉवेल देऊन टाका. छदमी अशा पद्धतीने. आत्ताच मला कोणीतरी प्रश्न विचारला, त्याचं उत्तर ह्या नियमात आहे. तो म्हणजे 4था नियम. बघा
शब्दाच्या शेवटी येणाऱ्या त किंवा द नंतर स्वर आल्यास त्या त किंवा द करिता तत्पूर्वीच्या व्यंजनाची संकेतरेखा अर्धी केली जात नाही. हा नियम काही पहिलाच नाही. हा नियम आपण याच्या अगोदर पण शिकलो. उदाहरणार्थ कालच लेसन झाला ना तुमचा तो जच सर्कल, फौज, फौजा. स्वर आला की आपण काय करायचो? पूर्ण आउटलाईन काढायचो. म्हणून कोणताही नियम जरी आपण शिकलो त्याच्या शेवटी जर स्वर आला तर तो नियम राहत नाही. त्या ठिकाणी आपल्याला आउटलाईन पूर्ण काढावी लागते. तोच नियम चौथा. आउटलाईनच्या नंतर शब्दाच्या शेवटी जर स्वर आलेला असेल तर आउटलाईन पूर्ण काढायची, ती अर्धी करायची नाही. खूप सोपा नियम आहे चौथा. लक्षात ठेवण्याची सुद्धा गरज नाही. बघा, मत, मतला आपण अर्ध करणार कारण 2 अक्षरी शब्द आहे. म हा लाईट, त हा लाईट, मत. त्यानंतरचा शब्द आहे मती. शेवटी स्वर आला. आता मात्र तुम्हाला फुल स्ट्रोक काढावा लागेल तचा सुद्धा. म ती अशा पद्धतीने. मिळालं उत्तर आता विचारलेल्या प्रश्नाचं? ठीक आहे. नंबर 5. रची ऊर्ध्वगामी संकेत रेखा त्यानंतर किंवा त्यापूर्वी दुसरी संकेत रेखा वर्तुळ किंवा अंकुश येत नसेल तर अर्धी केली जात नाही. बघा आता काय होतं. उदाहरण दिलंय र त रीत. 5वा नियम काय सांगतो? ऊर्ध्वगामी जो र आहे तो अर्धा होत नाही. कधी होतो आणि कधी होत नाही लक्षात ठेवा. बघा आता मी माझ्या पद्धतीने तुम्हाला उदाहरण देते. वरती जाणारा र त्याला आपण ऊर्ध्वगामी र म्हणतो. हा र रीत शब्द असा दिलाय लेखकांनी. रीत. त साठी जर ह्या र ला अर्ध केलं तर काय होईल बरं? अर्धा र होईल. अर्धा र आपण रेषेवर काढणार. त आपण काढणार आहे कारण याचं आपण अर्धीकरण केलं. ठीक आहे. हे र चा मी स्वर सुद्धा दिला. हा झाला रीत शब्द. अर्धीकरणाच्या नियमानुसार हा झाला रीत शब्द. पण मला सांगा असं आपल्याकडे काहीतरी आहे. काय आहे? शब्दचिन्ह आहे आपल्याकडे. असं कोणतं आहे ते सांगा बरं? रेषेवर असं अपवर्ड काढलेलं कोणतं शब्दचिन्ह आहे? आठवतंय? व आणि हे शब्दचिन्ह आपण कसं काढतो? असे व आणि. म्हणून आपल्याला ऊर्ध्वगामी र हा अर्धा करायचा नाही. तो अर्धा करायचा आहे पण कधी करायचा आहे? त्याला हुक, त्याला सर्कल किंवा त्याला दुसरी एखादा स्ट्रोक जोडलेला पाहिजे. उदाहरणार्थ असा दुसरा एखादा स्ट्रोक, कुठला तरी एखादा स्ट्रोक त्याला जोडलेला पाहिजे किंवा त्याला असं सर्कल जोडलेलं पाहिजे किंवा त्याला एखादं हुक जोडलेलं पाहिजे किंवा त्याला शेवटी तरी सर्कल पाहिजे, छोटं किंवा मोठं सर्कल पाहिजे. त्याला काहीतरी अटॅचमेंट पाहिजे. तेव्हा आपण ऊर्ध्वगामी र हा अर्धा करू शकतो. म्हणून रीत शब्दाला आपण ऊर्ध्वगामी र हा अर्धा करू शकत नाही. कारण त्याला काहीच अटॅचमेंट नाही. आपण फक्त इतकंच काढू. ह्याला आहे का काही अटॅचमेंट? काहीच नाही. जर याला असं हुक असतं, सर्कल असतं तर आपण त्याला अर्ध केलं असतं. मग त्याला अटॅचमेंट नाही म्हणून तो रीत न होता तो व होईल आपला शब्दचिन्ह असा काढलेला. बरोबर? म्हणून लेखकांनी सांगितले की ऊर्ध्वगामी र हा एकटा असेल तर तो अर्धा करू नका. त्याला काहीतरी अटॅचमेंट पाहिजे. म्हणून रत पूर्ण काढलाय. याला पण आपण अर्ध करू शकत होतो पण तो व वाटेल. वच शब्दचिन्ह वाटेल. म्हणून रत शब्द पूर्ण काढायचा. त्याच पद्धतीने रीत सुद्धा पूर्ण काढायचा. रीत. ओके. असा आहे हा रचा नियम. त्यानंतर 6वा नियम पहा. कधी कधी एखादी संकेताकृती काढण्यास सोपी जावी व ती वाचणे सुलभ जावे म्हणून अर्धीकरणाच्या क्लुप्तीचा उपयोग करण्यापेक्षा पूर्ण संकेत रेखाच काढणे अधिक हितावह असते. आता काय होतं? प्रत्येक लेसन मध्ये आपण नियम शिकतो. पण नियम शिकल्याच्या नंतर तो नियम प्रत्येक शब्दाला लागू होतो का? नाही होत. हे आपण शालेय जीवनापासून शिकत आलो. प्रत्येक नियम प्रत्येक शब्दाला लागू होत नाही. है की नाही? तसं जरी आपण अर्धीकरणाचा नियम शिकलो तरी तो प्रत्येक शब्दाला लागू होतो का? नाही. म्हणून लेखकांनी सांगितले की कधी कधी पूर्ण संकेत रेखा काढणंच हितावह असते, फायद्याची असते. का? काढायला सोपी जाते. काढली तर ती वाचायला अजून सोपी जाते. म्हणून कधी कधी अर्धीकरणाचा वापर करता येत नाही. त्याचं उदाहरण म्हणजे छत्र. काय होतं बघा आता छत्र शब्दामध्ये? का नाही अर्धी करायला सांगितली? त्याचं कारण 6वा नियम आहे ना हा. अर्धे इंग्लिशमध्ये अर्धे मराठीमध्ये, है की नाही? मराठीतच लिहू आपण. ओके.
सहावा नियम छत्र. आता याच्यामध्ये उच्चार कसा होतो माहितीये? छ त. छ त साठी जर आपण च अर्धा केला, बरोबर? उच्चारानुसार त्र न पकडता आपण त पकडू. छ त आणि नंतर र पकडू आपण. छ त. मग र आपण हा घेणार, र आपण हा घेणार. इथे आपली जमली होऊन जाईल. इथे कन्फ्युजन होईल. आउटलाईनचा आकार तर बिघडलच बिघडल. काय काढलं ते आपल्याला वाचता सुद्धा येणार नाही. म्हणून या ठिकाणी कधीही अर्धीकरणाचा वापर करू नका. तर हा स्ट्रोक पूर्ण काढा. पूर्ण म्हणजे आपल्या जुन्या नियमानुसार. छ काढा सरळ सरळ. छ आणि हा त्र. तला रच हुक लावून. म्हणजे या ठिकाणी अर्धीकरणाचा वापर करता येत नाही. त्यानंतर बघा 7वा नियम काय सांगतो? अर्धाक्षराला जोडून येणाऱ्या य करिता ही संकेतरेखा अर्धी करावी. उदाहरणार्थ भाग्य. अर्ध अक्षर. आता एक किती सोपं हे लक्षात ठेवायला. अर्ध अक्षर असेल तर अर्धी आउटलाईन काढायची. असं लक्षात ठेवा. भाग्य. हे ग कसं आहे? अर्ध. पूर्ण ग आहे का? नाही. ते कोणाला जोडलं? यला. आता काय करायचं? भाग्यचं ग हा अर्धा काढायचा आणि य काढायचाच नाही. आणि असं समजायचं की त्यामध्ये य असतो. भाग्य. याचा अ सुद्धा स्वर द्यायचा. भाग्य. ग मध्ये आलेला अ सुद्धा स्वर द्यायचा. य काढायचा नाही. जेव्हा आपण हे अक्षर अर्ध करू तेव्हा समजायचं की याच्यामध्ये य पण मिक्स आहे. आता तुमचं इथं कन्फ्युजन वाढलं की हे ग त साठी अर्ध केलं का द साठी केलं का य साठी केलं. बरोबर? हा प्रश्न पडला की नाही तुम्हाला? येस ऑर नो? पडला की नाही? पडतोच. पडतोच. सगळ्यांनाच पडतो. हा शब्द बघा भागत पण होतो. अजून काय काय होतो सांगा बरं? ऑन द लाईन काढला तर फक्त होतो. फक्त. क साठी आपण तला अर्ध केलं. ठीक आहे. ऑन द लाईन काढला तर फक्त होतो. भागत पण होतो. अजून ठीक आहे, होतील असे सिमिलर शब्द खूप सारे मिळतील आपल्याला. मग असंच आहे. हे अक्षर तुम्ही ग त साठी पण अर्ध करू शकता, द साठी पण करू शकता आणि ज्यावेळेस ग अर्धा असतो तेव्हा सुद्धा ते अर्ध करू शकता की ज्यामध्ये य मिक्स असतो. हे असंच आहे. हे वाक्याच्या अर्थानुसार तुम्हाला याचा अर्थ शोधायचा आहे. ठीक आहे? भाग्य. त्यानंतर दुसरा शब्द आहे न्याय. हे मोडते मी. दुसरा शब्द आहे न्याय. आता अर्धा अक्षर कुठे लागलं? इथे. मग हा न अर्धा काढायचा, हे य पूर्ण काढायचं. हे बघा न अर्धा त्याला य पूर्ण. न्याय प्रथम स्थानी. अशा पद्धतीने आपल्याला अर्ध्या अक्षरासाठी सुद्धा अर्धीकरणाचा वापर करायचा आहे की ज्यामध्ये य मिक्स असतो. य काढण्याची आवश्यकता नसते. इथला य आपण नाही काढलेला. हा न आपण अर्धा केला या य साठी. हा जो य काढलाय तो हा शेवटचा य पूर्ण काढलेला आहे. ओके? आता बघा 8वा नियम. जोडणीच्या सुईच्या दृष्टीने आणि संकेताकृती अधिक आटोपशीरपणे काढता यावी म्हणून ट किंवा ड च्या मिळवणी करिताही वरील नियमांना अनुसरून संकेतरेखा अर्धी करण्यास हरकत नाही. हरकत नाही असं दिले. कंपल्सरी नाही. हरकत नाही. तुम्ही ट आणि ड साठी सुद्धा तुम्ही अर्धीकरण करू शकता. परत तुमचं कन्फ्युजन वाढलं. कशामध्ये? त साठी पण करायचं, द साठी पण करायचं, य साठी सुद्धा करायचं ना. आता तर 8व्या नियमात सांगितले की ट आणि ड साठी सुद्धा करायचं. इथे लिहिते मी. ट आणि ड साठी सुद्धा करायचं. म्हणून मी सुरुवातीला सांगितले की टीडी लक्षात ठेवा, तुमचं कन्फ्युजन दूर होईल. टीडी म्हटलं की टी मध्ये ट आलं, त पण आलं, डी मध्ये द पण आलं, ड पण आलं. सगळ्यांसाठीच आपल्याला अर्धीकरण करायचंय खरं तर. बघा उदाहरणार्थ 8वा नियम. खटपट. ट आलं ख च्या नंतर, ट आलं प च्या नंतर. ख ला अर्ध करा, प ला अर्ध करा. ही वहीची रेषा. खटपट. अ चे स्वर द्या. याला पण स्वर आला तर पुन्हा तेच स्ट्रोक पूर्ण काढा. खटपटी. स्वर कशाला आला? शेवटच्या ट ला आला. याला नाही आला तर हा अर्धाच काढा. ही वहीची रेषा. बघा खट प टी. अशा पद्धतीने ज्याला स्वर आहे तो स्ट्रोक पूर्ण करा. बाकीचे अर्धीकरण असेल तर अर्धीकरण करा. अशा पद्धतीने खटपट, खटपटी. त्यानंतरचा शब्द आहे धडपड. इथे सुद्धा ड ड आलेला आहे म्हणून तुम्ही आधीचे अक्षर अर्धे करू शकता. धडपड. ध ला अर्ध, प ला अर्ध करायचं ड साठी. ठीक आहे? असं आहे अर्धीकरणाचा लेसन.
समजतं हळूहळू. जशी प्रॅक्टिस करू आपण तसं तसं समजायला लागतं. 9वा नियम काय सांगतो? 9वा नियम याचा पार्ट आहे खरं तर. अर्ध्या संकेत रेखेनंतर येणारे वर्तुळ किंवा लंबवर्तुळ हे ज्या व्यंजनाकरिता ती संकेत रेखा अर्धी केली असेल त्या व्यंजनानंतर वाचावे. हे तर तुम्हाला माहीतच आहे. शेवटी सर्कल आलेलं असेल, सच असेल किंवा स्वच असेल, ते शेवटी आलं तर शेवटीच वाचतो आपण. सुरुवातीला आलं आलं तर सुरुवातीला आपण ते वाचतो. उदाहरण दिलंय भाग्यास, ग ला अर्ध केलेलं आहे पहा. भाग्यास. पहिलं तर भाग्य काढावं लागेल आपल्याला, आहे की नाही? भाग्य हे ग अर्ध काढलंय कारण इथे य जोडलेलं आहे, अर्ध अक्षर आहे हे. त्यानंतर त्याला काय करायचं, सच सर्कल लावायचं. भाग्यास अशा पद्धतीने. त्यानंतर शब्द आहे विद्येचा. इथे सुद्धा अर्धीकरण दच करावं लागेल का, हा अर्ध अक्षर आहे ते यला जोडलेलं आहे. विद्येचा. आता बघा, व पूर्ण द अर्धा त्याला चाचीचेच सर्कल. विद्येचा म्हणजे जे काही प्रत्यय आहेत, स असेल, चाचीचे असेल, हे तुम्ही त्या अर्धा अक्षराच्या नंतरही लावू शकता. म्हणजे काय, अर्धीकरणाला सुद्धा तुम्ही स चे प्रत्यय, चाचीचे प्रत्यय लावू शकता. समजलं? त्यानंतर बघा 10वा नियम. 10वा नियम काय सांगतो? अर्ध्या संकेत रेखेला पूर्ण संकेत रेखेप्रमाणेच प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशी स्वरस्थाने असतात. प्रथम स्थानाचा स्वर असलेली संकेत रेखा रेघेच्या वर, हे तर आपण सुरुवातीपासूनच शिकत आलो, रेघेच्या वर अबोव द लाईन लिहावी. द्वितीय अथवा तृतीय स्थानाचा स्वर असलेली संकेत रेखा रेघेवर ऑन द लाईन लिहावी. इथं 2 दिले, द्वितीय अथवा तृतीय. रेघेवरच लिहायची. तृतीय सुद्धा. अर्धी केलेली संकेत रेखा रेघेच्या मधून थ्रू दी लाईन कधीही लिहिली जात नाही. कारण काय? प्रथम असेल पात, प्रथम स्थानीच लिहायची अर्ध करून. पात रेषेला टच नाही झालेली. पत ही आहे सेकंड प्लेसची, ही सुद्धा ऑन दी लाईनच लिहायची. पत. दुसरा शब्द आहे पीत. पीत. आता ही आपली वहीची रेषा. पीत शब्द खरं तर कसा पाहिजे, थ्रू दी लाईन पाहिजे की नाही, पण नाही. जेव्हा तो अर्धा होतो तेव्हा तो रेषेला छेदून घ्यायचा नाही, तो ऑन दी लाईनच ठेवायचा. परंतु स्वर मात्र त्याची त्याला थर्ड प्लेसचा द्यायचा. का बरं? एकतर ती अर्धी रेषा वरती किती ठेवावी, है का नाही, छेदून त्या रेषेला खाली किती घ्यावी, कन्फ्युजन होईल आणि आपल्याला वाटेल किती फुल स्ट्रोक आहे, अर्धीकरण नाही. म्हणून ज्यावेळेस अर्धीकरण असेल थर्ड प्लेसचं तर ते ऑन दी लाईनच घेतात, त्याला थर्ड प्लेस द्यायची नाही. हा, त्याला जेव्हा दुसरा कॉन्सोनंट जोडला जाईल, दुसरा व्यंजन जोडला जाईल, त्यावेळेस आपण प्रॉपर प्लेस घेऊ शकतो. तसंच अजून उदाहरण दिले, वात, वेत ऑन दी लाईन, वित हे सुद्धा ऑन दी लाईन. फक्त त्याची त्याला काय करा, थर्ड प्लेसचा स्वर द्या. ओके. आता बघा 11 नंबरचा नियम. म नंतर येणारे न किंवा न आणि न किंवा न नंतर येणारा म, तसेच ल किंवा ळ नंतर येणारे क वर्गाचे व्यंजन यांच्या संकेत रेखा त, द आणि ट, ठ यांच्या मिळवणीकरिता अर्ध्या केल्या जात नाहीत. तसेच एका सरळ संकेत रेखे पाठोपाठ येणारी दुसरी सरळ संकेत रेखा ही वरील उद्दिष्ट पूर्तीसाठी अर्धी केली जात नाही. जसे काहीच कळालेलं नसेल हा नियम वाचून. थोडक्यात काय, एक नजर टाका तुमच्या पीडीएफ वरती. नमूद शब्द कसा दिसतो, न म एका फ्लो मध्ये काढतो आपण आणि त्याला द. द साठी जर तुम्ही म ला अर्ध केलं तर खरंच सांगा आउटलाईन ओळखायला येईल का? नाही. आउटलाईन ओळखायला येईल का? बिलकुल नाही. बघा, नमूद का, न आणि म आपण असं एका फ्लो मध्ये काढतो, एकदम हात न उचलता पटकन काढतो आपण. आणि याला याच्यामध्ये समजा द साठी जर आपण म ला अर्ध केलं तर त्या फ्लो मध्ये कळणार नाही, त्या नागमोडी जे वळण आहे त्याच्यामध्ये कळणार नाही की म अर्ध आहे का पूर्ण आहे, हे कळणार नाही. म्हणून अशा वेळेला लेखकांनी काय सांगितलं, न म नंतर ज्या ज्या वेळेस आपण अर्धीकरण करू ते शक्यतो करू नका, ती आउटलाईन पूर्ण काढा, द सहित किंवा त सहित. मानित, लगत, खूप सारे शब्द तुम्हाला असे मिळतील. लगत शब्द पण आहे तसाच, ल ग त. बघा, ल असं काढतो आपण, ग असं काढतो. ह्या ग ला जर आपण अर्धीकरण केलं तर ते कळणार नाही. असं वाटेल तो लच असेल,
ग तर दिसणारच नाही अर्धीकरण केलं तर, म्हणून अशा ठिकाणी काय करा, पूर्ण आउटलाईन काढा. तसेच शब्द मानित, नमूद सारखंच मानित पण शब्द लिहित नाही मी, डायरेक्ट आउटलाईन काढते. मानित अशा पद्धतीने. अजून शब्द आहे प्रभात, प्रभात. आता सांगा, इथे काढते मी. प्र काढलं, भात, प्रभात. भला जर त साठी अर्ध केलं, कळणार आहे का बरं? काहीच कळणार नाही. म्हणून अशा वेळेला जेव्हा सेम मोशन मध्ये आपण शब्द काढतो तेव्हा तो कधीही पूर्ण काढा, अर्धीकरण करू नका. प्रतिभा सुद्धा तसंच. प्रला अर्ध करावं लागेल, पण ती आउटलाईन ओळखता येणार नाही, म्हणून प्रतिभा सुद्धा काय करा, पूर्ण काढा. म्हणजे वरती जरी आपण नियम कुठलाही शिकलो तरी शेवटपर्यंत तो नियम टिकून राहत नाही. शेवटी तो नियम सेल होत जातो आणि प्रॉपरच आउटलाईन काढावं लागतं. पण असे थोडे शब्द असतात. प्रतिभा. ठीक आहे, हा झाला 11 पर्यंत ना. आता आहे शेवटचा नियम, तो म्हणजे 12वा नियम. हे लक्षात ठेवा, टी आणि डी म्हणजे काय, तथ दध. ओके, 12वा नियम मी इथे लिहिते. 12वा नियम काय सांगतो बघा. क्रियापदाच्या शेवटी येणाऱ्या अवयास, अवयाचा, अवयाची, अवयाचे, अवयाच्या या प्रत्ययांकरिता आधीच्या संकेत रेखेला अनुक्रमे व अर्ध करून त्याला सच सर्कल व अर्ध करून त्याला चच सर्कल जोडावे. उदाहरणार्थ करावयास. एक लक्षात घ्यायचं, हे य आलं नाही, इथे य न काढता त्याच्या अगोदरची आउटलाईन अर्धी करायची, म्हणजे हा नियम या नियमात बसतो. भाग्य, इथे काय केलं होतं आपण, ग ला अर्ध केलं, ग ला अर्ध केलं, पण य काढला होता का, नव्हता काढला. ग चं अर्ध होणं म्हणजे त्यात य मिक्स असणं, बरोबर. किंवा इथे न चं अर्ध होणं म्हणजे त्यात हा य मिक्स असणे असं आपण समजत होतो, बरोबर. तसंच इथेही लक्षात घ्यायचं, ज्यावेळेस क्रियापदाच्या शेवटी, हे क्रियापद आहे, कर किंवा करा, हे काय झालं, क्रियापद आहे. ज्यावेळेस क्रियापदाच्या शेवटी करावयाचा, करावयाची किंवा जावयाचे, यावयाचे, खावयाचे खूप सारे शब्द क्रियापदे तुम्हाला मिळतील या पद्धतीचे. असं जेव्हा येईल तेव्हा एक लक्षात घ्यायचं, य नाही काढायचा, पण य साठी आपल्याला आधीची आउटलाईन अर्धी करायची. म्हणून या शब्दामध्ये व ला अर्ध केलंय बघा, करावयास. बघा, कर पूर्ण आहे, वला काय केलंय, अर्ध केलंय. वला अर्ध कोणासाठी केलंय, हे य साठी केलंय, हे पण लक्षात ठेवा. करावयास. तसंच करावयाचा. आता काय, चाची चेच सर्कल लावायचे, करावयाचा अशा पद्धतीने. त्यानंतर शब्द आहे जावयास, इथे लिहिते जावयास. वला अर्ध केलंय या साठी. शेवटचा शब्द आहे यावयाची, या व याची. समजलं? बघा, याच्यामध्ये जर ऍडिशन केलं आपण, त थ ट ठ द ध ड ढ आणि अजून एक ऍड करा, तो म्हणजे य सुद्धा. तो म्हणजे य सुद्धा. इतक्या शब्दांसाठी आपल्याला काय करायचे, अर्धीकरण करायचे. या शब्दांच्या अगोदर येणारा, बरं, यांच्या अगोदर येणारा, यांच्या अगोदर येणारा कुठलाही व्यंजन असेल तो आपल्याला काय करायचंय, अर्धा करायचंय. पण तो अर्धा केल्याच्या नंतर सगळ्यात मेन गोष्ट आहे की पुढे काय येतं, त थ का द का ध का य, ही खरी मजा आहे प्रॅक्टिस केल्याच्या नंतर. काढतो आपण, पण ओळखणं कठीण जातं. एक शब्द ओळखायला खरोखर कठीण आहे अर्धीकरणाचा, पण ज्यावेळेस त्याचा वाक्यात वापर होतो त्यावेळेस आपण बरोबर लॉजिक लावतो नाही का, वाक्याच्या अर्थानुसार की काय शब्द असू शकतो, बरोबर आपल्या लक्षात येऊन जातं. ठीक आहे, तर याची प्रॅक्टिस करा, लेसन खालचे वर्ड्स आणि त्यानंतर एक्सरसाइज. समजलं? डाऊट असेल तर विचारा, डाऊट नसेल तर थांबून जाऊ इथे.